नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी बेचैन झालेली असते. भूमीने तिला दुपारपर्यंतचा वेळ दिलेला असतो म्हणून ती अगदी बेचैन असते. त्याच वेळेला तिला भूमीची वाक्य आठवतात. आत्या, तुम्हाला आज दुपारपर्यंतच वेळ आहे, त्यानंतर तुमच्या हातात काहीच राहणार नाही, तोपर्यंत काय ते वाट बघून घ्या, असं म्हणून ती घाबरलेली असते. तेवढ्यातच अभिजित येतो. अभिजित आल्याबरोबर त्याला रागिनी म्हणते की बरं अभिजित, मला सांग की हे सगळं नेमकं काय चाललंय. आपल्याला हे सगळं शांत बसून घेता कामा नये. भूमीची लक्षणं काही ठीक दिसत नाही आहेत. अरे, त्या आकाशच्या ध्यानीमध्ये नसतानाही तिने त्या आकाशच्या डोक्यामध्ये त्या अपघाताचा किडा सोडलाच आहे. आता आकाशला समजलेलं आहे की त्यांचा अपघात नसून घातपात झाला होता. आता आकाश या सगळ्याची खोलात चौकशी करणार आणि त्याने ती केस देखील रिओपन केलेली आहे. त्यानंतर आपलं सगळं काही बाहेर येऊ शकतं. त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू जो कोणी पोलीस आहे, पोलीस ऑफिसर, त्याला विकत घेता येतं का ते बघ. तेव्हा तो म्हणतो की अगं आई, जरा शांत हो. तेव्हा ती म्हणते की मला सांग, ही केस कोणाकडे गेली आहे. तेव्हा तो म्हणतो की आई, अगं हे शक्य होणार नाही आहे, कारण ही केस जी आहे ती ACP गायकवाडकडे गेलेली आहे, CID ऑफिसर. तेव्हा मग आता ती म्हणते की गायकवाड हा काही विकला जाणार नाही. मग आता काय करायचं ना काहीच कळत नाही आहे. त्यात ह्या भूमीनेही आणखी एक डोक्यात घोळ घालून ठेवला आहे. तो म्हणजे की दुपारपर्यंत काय घडणार आहे काय माहिती. मला सांगितलं आहे की दुपारपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, त्यानंतर सगळं काही बदललेलं असेल. नेमकं असं काय होणार आहे काहीच कळत नाही आहे. त्याच वेळेला आता लगेच पुढे तो म्हणतो की आई, अगं दुपारपर्यंत म्हणजे नेमकं काय म्हणाली ती. तर रागिनी म्हणते की अरे ते पण एक आहेच, नेमकं तिचं काय चाललंय ना काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की बरं सांग ना आणखी की दुपारी काय होणार आहे. तेव्हा तो म्हणतो की अगं दुपारी तर आपल्या कंपनीच्या मॅनेजमेंटची मीटिंग होणार आहे ना, बोर्ड मीटिंग, ज्यामध्ये ठरणार आहे की आपल्या कंपनीचा आता पुढचा CEO कोण असणार आहे ते. हे ऐकल्यानंतर ती म्हणते की बरोबर, म्हणून ती बोलली की दुपारपर्यंत वाट बघा. माझ्या मेलच्या कसं लक्षात आलं नाही की हे मीटिंगबद्दल किंवा दुसरं काहीतरी ती बोलत असेल. तिला हे सगळं बोलायचं होतं आणि फक्त ती मला फिरून फिरून सांगत होती, परंतु माझ्या डोक्यात काही ट्यूब पेटली नाही. कळलं, आत्ता मला कळलं की तिला काय म्हणायचं होतं ते. तिला मला कंपनीमध्ये येऊ द्यायचं नाही आहे, पण नाही, मी असं अजिबात करणार नाही. जरीही आकाशच्या डोक्यामध्ये तिने आईबाबांच्या अपघाताचा किडा सोडला असेल, ती केस रिओपन करायला लावली असेल, परंतु मी आता ऑफिसचा ताबा मात्र आकाशच्या ताब्यात जाऊ देणार नाही. काही केलं तरी तुम्ही मला सांग की कधी निघताय. तेव्हा मग तो म्हणतो की हे काय, माझं सगळं आवरलंच आहे, फाईल्स घेतो, खाली जातो आणि मग निघतो. तेव्हा मग रागिनी म्हणते की ठीक आहे, तू पुढे हो, मला फक्त 10च मिनटं दे, मी फक्त साडी चेंज करते आणि नंतर येते, मलाही आता तुमच्यासोबत यायचंच आहे, असं म्हणून ती त्याला पुढे पाठवते. नंतर मग आता रागिनी म्हणत असते की नाही भूमी, नाही, काही झालं तरीही आकाशला मी कितीही स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु तू त्याच्या मेंदूमध्ये संशयाचा किडा सोडलाच आहेस ना. ठीक आहे, सोड, पण आता ऑफिसचा ताबा मात्र तुमच्या हातात मी जाऊ देणार नाही. तर इथे आकाश आणि चर्चा करत असताना अभिजितला आकाश म्हणतो की आपल्याला आजची मीटिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे अभिजित, काही झालं तरी सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. आपल्याला कंपनीचे सगळे काही डिटेल्स विचारले जातील, बॅलन्स शीट किंवा मागच्या वर्षातले प्रॉफिट वगैरे सगळं काही विचारलं जाईल. तेव्हा तो म्हणतो की हो, त्या बाबी लक्षातच ठेवल्या आहेत. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, ही ग चल ब्रेकफास्ट करून घे. तेव्हा तो म्हणतो की नको अगं, तितका वेळ नाही. तेव्हा भूमी म्हणते की हे घे, तू बोलता बोलता खात राहा, मी तुला भरवते, तू काम कर. तेव्हा मग आता भूमी ही आकाशला भरवत असते. नंतर मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे, बरं अभिजित, बाकीच्या सगळ्या लेवलवर तयारी करायची आहे. नंतर मग आता भूमी म्हणते की तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, तू खातोपर्यंत सगळं काही नीट होईल, अजिबात घाबरण्याची गरज नाही. नंतर आता आकाश म्हणतो की भूमी बस झालं. तेव्हा भूमी म्हणते की घे लवकर शेवटचा घास. त्याच वेळेला आता तिथून रागिनी येताना अभिजितला दिसत असते. तर आता आकाश म्हणत असतो की बरं अभिजित, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या लेवलवर मॅनेज झालेल्या आहेत ना, सगळं बॅलन्स शीट वगैरे, आणि हो, मेन म्हणजे आज आपली मीटिंग आहे ती याबाबत की आईला आपल्याला CEO पदावर ठेवायचं आहे, त्याच्यासाठीच ही आपली गडबड आणि धावपळ आहे. तेवढ्यातच आता भूमी ही ते ताट ठेवायला जात असताना रागिनी येते आणि म्हणते की चलो, आय एम रेडी. तेव्हा आकाश म्हणतो की आई, अगं तू कुठे निघाली आहेस, आम्ही जातोय ना. तेव्हा ती म्हणते की आकाश, मला ही बोर्ड मीटिंग आहे तर यायचंच आहे, इनफॅक्ट मला आता खूप ठीक वाटतंय. तेव्हा तो म्हणतो की अगं आई, पण तुझी तब्येत. तेव्हा ती म्हणते की अरे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी 12 तास चांगली रेस्ट घेतलेली आहे, त्याच्यामुळे आता मला रेस्टची काहीच गरज नाही. ए बघ, आय एम फिट अँड फाईन, मला तू बघतच आहेस तर मला खरंच बरं वाटतंय. तेव्हा मग भूमी म्हणते पण तरीही आत्या, अहो तुम्हाला दगदग करण्याची काय गरज आहे, तुम्ही अजून आराम केला असतात तर, आणखी पुन्हा जर काही तुम्हाला त्रास होत बसला तर तिकडे. तेव्हा आकाश म्हणतो की हो, अगदी बरोबर आहे भूमी तुझं. आई, अगं मला तरी असं वाटतंय की तू रेस्ट करायला हवा होतास, उगीचच तुझी दगदग कशाला.
तेव्हा रागिनी म्हणते की अरे बाळा आकाश, दगदग उगाच कशाला, म्हणजे अरे मी जर इथे थांबले तर मला तेच वैताग येत राहील, त्यापेक्षा मी ऑफिसमध्ये आले तर मला जरा बरं तरी वाटेल. तेव्हा आता भूमीच्या डोक्यामध्ये पुन्हा विचार सुरू असतात. आणि तेवढ्यातच आता अभिजितला आत्या म्हणते की बघ अभिजित, तू सांग ना आकाशला, मला ठीक वाटतंय, तूच तरी सांग. तेव्हा मग आता लगेच आकाशला तो म्हणतो की हो अरे आकाश, मला वाटतंय की आई एकदम ओके आहे, बघ तिच्या चेहऱ्याकडे खूप प्रसन्न आहे ती, तिला आपण घेऊन जाऊया. त्याच वेळेला आता तिघेजणही निघत असताना भूमी समोरून येते आणि म्हणते की एक मिनिट थांब आकाश, हे घे, आपण आत्याची काल काही ब्लड टेस्ट केली आहेत ना त्याचे रिपोर्ट्स आहेत, बघून घे. तेव्हा भूमीला आत्या म्हणते की अगं आता कशाला हे मध्येच, आपण ऑफिसमधून आल्यावर बघूया ना आकाश, जाऊ दे, उगीच उशीर होईल. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आत्या राहू दे, तुझ्यापेक्षा जास्त काही महत्त्वाचं नाही, अगं अर्धा मिनिट लागेल फक्त बघण्यासाठी, बाकी काही नाही. तेव्हा मात्र भूमी ही रागिनीकडेच बघत असते आणि तिला शह देण्यासाठी अगदी तयार झालेली असते. रागिनीचा चेहरा पडतो. आकाश म्हणतो की आत्या अगं हे ब्लड रिपोर्ट खूप हायर लेवलचे आहेत. तेव्हा मग आता ती मुद्दामच तोंडामधून अगदी जीभ घोळवत घोळवत भूमी रागिनीकडे बघत असते. आकाश म्हणतो की आत्या हे रिपोर्ट खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. तेव्हा भूमी म्हणते की हो ना, सगळंच काही वाढलेलं आहे, शुगर, ब्लड प्रेशर वगैरे सगळं काही हायर दाखवत आहेत. तेव्हा आकाश म्हणतो की हो आत्या, अगं असं कसं झालं, हे रिपोर्ट असे कसे आले तुझे, अगं तू तुझी काळजी घेत नाही आहेस का नीट. तेव्हा मग रागिनी म्हणते की असं कसं म्हणतोस तू, अगं सगळं व्यवस्थित आहे, तू दिलेल्या पथ्यानुसार आणि सगळ्या टाईमटेबलनुसार मी गोळ्या घेत असते. भूमीला आठवतं की ती खाली गेल्यानंतर टेक्निशियनकडून ते लॅब रिपोर्ट घेते, परंतु ते रिपोर्ट पाहिल्यावर तिच्या लक्षात येतं की हे रिपोर्ट तर अगदी पॉझिटिव्ह आहेत आणि हे रिपोर्ट इतक्या ॲबनॉर्मल बाईचे नॉर्मल रिपोर्ट्स कसे आले स्वतःलाच म्हणते. तेवढ्यात तिथे प्रशांत येतो आणि म्हणतो की हे घे ताई, हे फेक रिपोर्ट मी बनवून आणलेले आहेत आणि याच लॅबच्या नावाने, म्हणून तुझे हे रिपोर्ट आहेत ओरिजिनल, ते व्यवस्थित लपवून ठेवू. नंतर आता भूमीला सगळं काही आठवतं आणि भूमी म्हणते की आत्या खरंच हे तुमचे रिपोर्ट अगदी बरोबर नाहीत, तुम्हाला स्वतःची खूप काळजी घेतली पाहिजे. त्याच वेळेला आकाश म्हणतो की हो हे बघ आत्या, अशी तब्येत तुझी असू शकत नाही. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही, अरे हे रिपोर्ट्स असे कसे आले आहेत मला तरी कळत नाही आहे, माझं सगळं काही ओके आहे, मला असं आतून चांगलं वाटतंय ना, मग माझे रिपोर्ट असे कसे चुकीचे येऊ शकतात. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, हे बघ आत्याला तू समजव की हे सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या लेवलने जाऊ शकतात, त्यांनी जर स्वतःची काळजी घेतली नाही तर त्यांच्या जीवाला काही होऊ शकतं, म्हणूनच त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि आकाश आता त्यांना तू घेऊन जाऊ नको, त्यांना इथे घरीच आराम करू दे. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो भूमीचं म्हणणं अगदी योग्य आहे आणि मला ते पटतंय. आत्या हे जे तुझे रिपोर्ट आहेत ना ते नॉर्मल नाही आहेत, म्हणून तुला घरात आराम करावा लागेल आणि काही करता तुला आराम करावाच लागेल. आणि हे पाहून भूमीला खूपच आनंद झालेला असतो. आकाश आता आत्याला रूममध्ये घेऊन जातो आणि आत्या म्हणते की आकाश अरे असं नको करू, प्लीज मला येऊ दे तुमच्यासोबत, मला बरं वाटतंय. भूमी म्हणते की आत्या नाही तुम्हाला अजिबात कुठेही जायचं नाही, तुमचे ब्लड रिपोर्ट खूप खराब झालेले आहेत, मी तुमची काळजी घेईन, आता तुम्ही काळजी करू नका, तुमचं पथ्यपाणी सगळं आता मी बघणार आहे, म्हणून तुम्ही आता घाबरू नका, पुढच्या वेळेला रिपोर्ट अगदी व्यवस्थित येतील. तेव्हा ती म्हणते की आकाश मी काय म्हणते, जर आपण पुन्हा ब्लड रिपोर्ट करून बघितली तर. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आत्या इतका वेळ कुठे आहे आपल्याकडे. तेव्हा भूमी म्हणते की नाही, मला तरी वाटतंय की आत्या जे बोलतात ते अगदी चुकीचं आहे, हे जे रिपोर्ट आहेत ना ते योग्यच आहेत, अशी कशी त्या लॅबकडून गडबड होऊ शकते, ही आपली जी लॅब आहे ती अलिबागमधली नंबर 1 लॅब आहे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कधीच चूक होऊ शकत नाही, इतकी मला खात्री आहे, म्हणूनच यांच्याकडून काही चूक होऊ शकत नाही, हे रिपोर्ट अगदी योग्य आहे असं मला वाटतंय. म्हणूनच आकाश आता तुला एक गोष्ट मी सांगते की हे जे काही CEO पद आहे ना ते आत्याला अजिबात द्यायचं नाही, त्यांच्या डोक्याला दगदग आणि स्ट्रेस नको, म्हणूनच हे पद तू तुझ्याकडेच ठेव आणि तुलाच या पदाची जबाबदारी द्यायची, कळलं ना. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. आणि भूमी म्हणते की हो नंतर, नाहीतर तुला शपथ आहे माझी. आकाश म्हणतो की नाही नाही भूमी तुझं म्हणणं अगदी योग्य आहे, हे पद मी माझ्याचकडे ठेवतो. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर रागिनी आणि अभिजित यांची पुन्हा चिडचिड होऊ लागते. तर आता आकाश म्हणतो की आई काही काळजी करू नकोस, तू तुझी फक्त तब्येत सांभाळ, हे पद मी सांभाळेन पण फक्त तुझ्या अखत्यारीमध्ये, कारण हे सगळं तुझंच तर आहे, फक्त मी ते सांभाळतो इतकंच, असं तो मुद्दामच तिला म्हणतो. आणि ह्या सगळ्यामुळे पुन्हा आता रागिनीच्या हातून संधी निघून गेल्याने तिची चिडचिड व्हायला सुरुवात झालेली असते. आता आकाश म्हणतो की हे बघ
आत्या काही घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, मी आहे ना इथे. आणि त्यानंतर मग आता आत्याला तो म्हणतो की मी हे पद सांभाळेन, तुला काही घाबरण्याची गरज नाही. सगळ्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची मला तू आहेस. तुझी तब्येत आणि तुझे सगळं महत्त्वाचे आहे. आणि आई, मला तुझी काळजी घेऊ दे ना गं, अगदी मनापासून. मला हे सगळं करायचं आहे. म्हणूनच प्लीज आता तू कुठल्याही पदाचा वगैरे काही विचार करू नकोस. भूमी म्हणते तसंच करूया आपण, आणि तू प्लीज काळजी घे. आणि हो भूमी, तू आत्याची व्यवस्थित काळजी घे, आम्ही इथे नाही आहोत. तेव्हा भूमी म्हणते की हो हो अगदी, मी आत्याची अगदी मनापासून काळजी घेईन, तू अजिबातच घाबरू नको, असं आकाशला ती म्हणते. तुम्ही अगदी कसलाही विचार न करता जा, मी इथे आहे आत्याची काळजी घ्यायला. आता अभिजित आणि रागिणीचा चेहरा पडलेला असतो. आकाश म्हणतो की बरं चल आई, आम्ही निघतो, आम्हाला उशीर होत आहे मीटिंगसाठी. आणि अभिजित तू पण चल, असं म्हणून ते दोघंही आता घाईघाईमध्ये तिथून निघून चाललेले असतात. आणि मात्र रागिणीला बघूनच मुद्दामच भूमी ही तोंडातल्या तोंडात आणि गालातच हसत असते आणि मुद्दामच तिच्याकडे तिरप्या नजरेने बघत असते. आणि भूमी रूमच्या बाहेर निघून जात असताना रागिणी तिला म्हणते की ए भूमी थांब. आणि भूमी तिथेच थांबते. त्याच वेळेला आता रागिणी तिला म्हणते की खरंच खूप चांगलं खेळत आहेस, आणि हो आता खरी तर हे जे काही खेळतेस त्याने खेळायला आणखीनच मजा येत आहे. तू जे काही वागतेस ना ते अगदी खेळायला मजा येते. आत्ता तोडीस तोड मिळाली असं वाटतंय, पण तुला काय वाटतंय की तू हे सगळं करशील आणि मी शांत बसेन? अजिबात नाही. बघ, तू माझ्यापासून CEOचं पद हिरावून घेण्याचा प्रयत्न करते, सगळे अधिकार हक्क माझ्यापासून ती हिरावून घेत आहेस ना, ते मला सगळं काही कळतंय. हे बघ, पण एक गोष्ट लक्षात ठेव, येत्या 2 दिवसातच तू मला या कंपनीच्या सगळ्यात मोठ्या पदावर बसवशील, हे तू लक्षात घे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आत्या काय आहे ना, तुमचं म्हणणंही अगदी योग्यच आहे. तुम्ही कसे आहात ते मला चांगलंच माहिती आहे. अहो कंपनीचं पदच काय, तुम्हाला मी डोक्यावर पण बसवलं असतं, पण ज्या व्यक्तीची पात्रता नाही ना त्याचा आदरही नाही, असंच मला वाटतं. म्हणूनच मी तुमचा आदर देखील करू इच्छित नाही. तर इथे सगळेजण मीटिंग झाल्यानंतर घरी आलेले असतात आणि आजी ही आकाशला बुके देऊन त्याचं अभिनंदन करत असते. आणि कंपनीचा CEO म्हणून तू बिनविरोध निवडून आलास, यामुळे सगळेजण त्याचं अभिनंदन करत असतात. हे सगळं रागिनी बघते. तर आकाश आजीच्या पाया पडतो आणि म्हणतो की मला आशीर्वाद दे. आजी म्हणते की बाळा, हे आशीर्वाद हे कायम तुझ्यासोबतच असणार आहेत. नंतर आता हे सगळं होत असताना तोंडेकीला दंडवत म्हणून रागिनी देखील आकाशचं मनापासून अभिनंदन करण्याचं दाखवते. तर आता सगळेजण म्हणतात की आकाश खरंच खूप छान. आणि मग सगळेजण हळूहळू आकाशचं अभिनंदन करत असतात. तेव्हा इथे रागिनी म्हणते की आकाश खरंच खूप चांगलं झालं, तू CEO म्हणून बिनविरोध निवडून आलास. तेव्हा तो म्हणतो की आई, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे, तू माझ्या पाठीशी आहेस म्हणून सगळं काही होईल. आणि हो, हा जो सगळा डोलारा आहे, सगळं संपत्ती आहे, हे फक्त तुझं आहे आणि मी तुझ्या अखत्यारीमध्ये हे चालवत आहे, तुझ्या सगळ्या गायडन्सखाली. आणि हो, आणखीन एक गोष्ट म्हणजे तू अजिबात या सगळ्याची काळजी करू नको, आम्ही सगळेजण आहोत. आणि जर मला काही गायडन्स लागलं तर तू आहेसच ना माझ्याजवळ. आणि शिवाय राजा काकाही आहे, म्हणून घाबरण्याची काही गरज नाही, सगळं काही व्यवस्थित होईल, असं आकाश तिला म्हणतो. नंतर आता भूमीचं लक्ष मात्र रागिणीच्या चेहऱ्याकडे असतं आणि तिला काय वाटतंय काही नाही याच्याकडे ती पूर्ण तिला बघत असते. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की 1 मिनिट, आज खूप आनंदाचा क्षण आहे. आपला जो आकाश आहे तो कंपनीमध्ये बिनविरोध CEOची जागा पटकावून आलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे. मग आता मला तरी वाटतंय की आकाशचं सगळ्या जणांनी मनापासून अभिनंदन केलं आहे. पण ह्या सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तो म्हणजे की आत्यांना खूपच बरं वाटलं असेल की आकाश हा या कंपनीचा CEO झाला. काही झालं तरीही त्यांचा भाचा CEO आहे हे त्यांना काहीच वाटण्यासारखं नाही. आणि म्हणूनच मी म्हणते की खरंच आज इतकी अभिमानाची गोष्ट झाली की आम्हा सगळ्यांना आकाशचा खूपच अभिमान वाटत आहे, असं भूमी सगळ्यांना बोलून दाखवते. नंतर आता भूमी म्हणते की ऐकलं का, आता आपण इतका महत्त्वाचा दिवस आहे तर काहीतरी गोडाधोडाचं झालंच पाहिजे ना, म्हणूनच तुम्ही काय म्हणताय? तेव्हा सगळेजण हो हो असे जोरजोरात ओरडत असतात. नंतर मग आता भूमी म्हणते की 1 मिनिट हां, मी जरा जाऊन येते. आणि मग भूमी ही किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर सगळेजण तिच्याकडे मागून बघत असतात. आकाश म्हणतो की काय सरप्राईज आहे, कोणाला काही माहिती आहे का? त्याच वेळेला कोणी म्हणतं की नाही, काय सरप्राईज आहे ते काहीच माहिती नाही.
त्यानंतर आता आकाश म्हणतो की बरं अथर्व, अभिजित, आपली जबाबदारी आता वाढली आहे. बरं आता आपल्याला खूप कामं असणार आहेत. हां, आपल्याबरोबर राजा काका असेलच, त्याचबरोबर आपल्या गायडन्सला आई देखील आहे. ती देखील आपल्याला उत्तम गायडन्स देईल, पण सगळं काही सांभाळण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल, हो की नाही? त्यावेळेला आता सगळेजण हो म्हणतात आणि त्यानंतर लगेच हे ऐकल्यावर मानसी म्हणते की हो, अभिजितही असतीलच, परंतु अथर्वही आहे. अथर्वलाही खूपच चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, हो की नाही अथर्व? तेव्हा अथर्व असं बोलतो, पण मनातल्या मनातच आता मानसी विचार करते की अजूनही याचा राग गेलेला दिसत नाही आहे, याच्याशी बोललं पाहिजे. तर आता हे सगळं घडत असताना लगेच रागिनी ही रागाने त्या दिशेने बघायला लागते आणि म्हणत असते की माझ्या कंपनीचा हक्क बळकावून हे कोणाला द्यायचं आहे याचा विचार करत आहेत. तेवढ्यातच आता भूमी येते आणि भूमी खिरीची वाटी घेऊन येते आणि ती वाटी आणल्यानंतर रागिनीला भूमी म्हणते की आत्या, माझी अशी इच्छा आहे की आकाशला तुम्ही स्वतःच्या हाताने ही खीर भरवावी, म्हणजे त्याचा विजय आनंद झाल्यासारखा होईल. तेव्हा मग आता आकाशला ही कल्पना खूपच आवडते. ती म्हणते की आकाशने खरंच खूप काहीतरी पुण्य केले ज्याच्यामुळे हे सगळं घडत आहे. भूमी आणि आई, तुम्ही दोघेही खरंच माझ्यासाठी खूप करता, थँक्यू सो मच, असं ती त्या दोघींना बोलते. आणि त्यानंतर मग आता भूमी ही मुद्दामच रागिनीकडे बघत असते आणि रागिनी तिच्याकडे रागाने बघत असते. तर एके ठिकाणी मानसी असते, ती भूमीला लांबूनच थंब दाखवत असते आणि मानसी देखील तिथून तिला अंगठा दाखवते. तर त्या दोघींच्या ज्या काही खानाखुणा चाललेल्या असतात ते सगळं अथर्व बघतो आणि त्याला डाऊट येतो. तर इथे रागिनी ही आकाशला खीर भरवता भरवता विचार करते, माझ्या वाटेचा आनंद घेतलास, माझ्या वाटेचं तू सीईओचं पदाचं सगळं हातात घेऊन आता माझ्याच हाताने तू गोड खातोयस, ठीक आहे खाऊन घे, परंतु हे फार काळ टिकणारं नाही. मी लवकरच असं घे पद आणि सगळं काही माझ्या ताब्यात घेणार आहे, मी काही शांत बसणार नाही, असं ती मनात म्हणते. त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की आकाश, खरंच खूप आनंद झालेला आहे या गोष्टीमुळे. आणि आकाश म्हणतो की खरंच खीर पण खूप मस्त झाली आणि भूमीने मस्त केली आहे खीर, असं तो मुद्दाम तिच्या समोरून बोलून दाखवत असतो आणि रागिणीचं मात्र त्यांच्याकडे लक्ष असतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, तू आता सगळ्यांची घरच्यांची जबाबदारी तर घेतच आहेस आणि माझ्या आता खांद्यावर देखील मोठी जबाबदारी आलेली आहे CEO पदाची. पण एक नक्की आहे की या सगळ्यामध्ये मला काळजी घ्यायची आहे, ती आईची घ्यायची आहे आणि आईला जास्त जपायचं आहे. या सगळ्यामध्ये तिची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे, तिची तब्येत आता बिघडलेली आहे, असं म्हणून आता मी आकाशच्या मिठीत असते आणि तिला रागिनीच्या विषयामुळे रागच येत असतो. तर इथे दुसऱ्या दिवशी भूमीने छान तयारी केलेली असते. आकाश म्हणतो की थांब, तुझे हात धरतो आणि मी तुझ्या पाया पडतो. त्याच वेळेला भूमी म्हणते की आकाश, अरे हे काय करत काय आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की अगं भूमी, असं काय करतेस तू? अगं आज घटस्थापना आहे आणि कसं आहे ना, घटस्थापना म्हणजे देवीची पूजा करायची असते, तिच्या पाय धरायचे असतात आणि माझ्यासाठी घरातली देवी आणि माझ्या घरातली लक्ष्मी म्हणजे तू आहेस, म्हणून मी हे सगळं करतोय. त्याच वेळेला रागिनी हा अभिजितला म्हणत असते की अभिजित, हे बघ, तू आकाशला आउट ऑफ द इथून घेऊन जा, मुंबईला घेऊन जा आणि नंतर मग पुढे काय करायचं ते मी बघते. मग इथे कंपनीमध्ये जाऊन अलिबागमध्ये मी माझे कंपनीचे सगळे अधिकार कसे मिळवते बघ. एकदा की तू आकाशला घेऊन इथून अलिबागच्या बाहेर पडलास, मुंबईपर्यंत पोचलास की मी मग कंपनीमध्ये जाऊन काय करते ते. आता मात्र मग त्या भूमीचं कोणीही काही करू शकत नाही, ती भूमी मला कुठूनही बाजूला करू शकत नाही, असं आता इथे रागिनी स्वतःशीच म्हणत असते. आणि ती म्हणते की काय झालं तरी येत्या 2 दिवसात मला हे पद हवंच आहे. आता पुढे रागिनी काय काय करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब